पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशी करता एनआयएनं ताब्यात घेतलं। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकानं ऑपरेटरबाबत व्यक्त केला संशय। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मेला मुंबई दौऱ्यावर। मुंबईच्या बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे राज्याचं लक्ष। महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद कायम। महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडला अदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अजित पवारांनी घेतली बैठक। रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल याच्या कामांना गती देण्याचे आदेश तर पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्याच्या अजितदादांनी दिल्या सूचना। मुंबईतील वांद्रे भागातील लिंकिंग रोड या भागात एका शोरूमला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। नवी मुंबईतील पदोन्नती घोटाळ्यातील 12 कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नतीला स्थगिती। चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास। अवघ्या 35 बॉल्समध्ये झळकवली वादळी सेंचुरी। देशभरातून वैभववर कौतुकाचा वर्षाव। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,380 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,713 भारतीय जवान शहीद झाले। पाकिस्ताननं 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्ताननं हा निर्णय घेतला। 1 मे पासून एटीएम मधनं पैसे काढणं अजून महागणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली। पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना यूजीसी संस्थांना केली आहे। शैक्षणिक सेवांसाठी यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। पुणे विमानतळावरती येणं सुलभ व्हावं या दृष्टीनं विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे। त्यानुसार खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिका विमानतळाला जोडण्याचे विचाराधीन आहे। त्याचंच नियोजन सुरू झालंय। ठाणे पालिका क्षेत्रातनं मुंबई, नाशिक आणि घोडबंदर मार्गे गुजरातकडे जाणारा महामार्ग आहे। पावसाळ्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांच्या अंतर्गत रस्त्यावरती वाहतूक कोंडीत भर पडते। त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठवण्यासाठी आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसात 55 ते 60 हजार पेट्या कोकणातनं वाशी बाजार समितीमध्ये पोहोचल्या आहेत। या ठिकाणी हापूसचा डझनचा दर 700 रुपये आहे। उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा कमी होतोय। जिल्ह्यातील सर्व 24 धरणांमध्ये सध्या 33% पाणीसाठा आहे। माणिकपुंज हे धरण कोरडाठाक पडलंय, तर इतर 8 धरणांमध्ये 20%हून कमी पाणीसाठा असून रिक्त होण्याच्या दिशेनं ते मार्गक्रमण सुरू आहे। राज्य सरकारनं स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय। मात्र राज्यातील कापसाचं उत्पादन, गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं म्हणण्यात आलंय। राज्यातल्या महामार्गाजवळ 400 स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नोटीस बजावली।
पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला. गोळीबारादरम्यान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पर्यटक धावपळ करताना दिसतायत, तर गोळ्या लागल्यानंतर काही लोक जमिनीवरती पडताना दिसतायत. बैसरान व्हॅलीतील झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं. एनआयएकडनं झिपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू असून प्रत्यक्षदर्शी ऋषी भट यांनी हा संशय व्यक्त केला होता. पुण्यातील श्रीजित रमेशन यांचा एनआयएनं जबाब नोंदवला. पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी रमेशन यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास रमेशन यांच्याशी चर्चा केली. पहलगाम हल्ल्यात पुण्यातील असावरी जगदाळे यांचे वडील मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंक्य पाटील यांना फोन करून असावरी जगदाळे यांना डीवाय पाटीलमध्ये नोकरी दिली जाईल असं सांगितलं. दिल्लीमध्ये भारत आणि फ्रान्स संरक्षण करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार करण्यात आला. या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे. दापोलीमध्ये महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. दापोलीतील सभेत बोलताना नितेश राणेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती टीका केली होती. यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदम यांनी दिलं. तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं विचारात घेतलं नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली. सत्तेतून आलेला माज बरा नाही, आई तुळजाभवानी यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवरती निशाणा साधला. करमाळा तालुक्यातल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षानं 21 पैकी 21 जागांवरती विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली. इंदापूरच्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत. यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंडवसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला. जळगावातील धरणगाव नगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या विरंगुळा केंद्राचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी करमुक्त बचत गट अभियानांतर्गत सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं. डोंबिवलीत रिक्षावाल्यांच्या मनमानीचा व्हिडिओ समोर आलाय. प्रवासी रिक्षात बसलेला असताना त्याच्याशी आरेरावीची भाषा करत रिक्षातनं बाहेर काढत असताना प्रवाशानं त्याचा व्हिडिओ केला. प्रवासी व्हिडिओ करत असल्याचं पाहून रिक्षावाल्यानं धूप ठोकली. बाल्कनीतील कुंड्या आणि दगड पडल्यामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पुण्याच्या सरठाणा जकात नाक्याजवळच्या ब्लू सिटी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. खाणीमध्ये सोनं सापडलं, त्यामुळे सराफाकडे विक्री करता येत नाही अशी बतावणी करत महिलेला पितळेचे दागिने देऊन 15 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. पुणे पोलिसांनी बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये 28 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या कारवाईत 2 महिलांसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली. नागपूरमध्ये क्षुल्लक वादातनं एका ट्रक चालकाची हत्या करण्यात आली. ट्रकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची नापाक कारवाई सुरूच आहे. कुपवाडा आणि बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. तर अखनूर सेक्टरमध्ये सुद्धा रात्री पाकिस्तानकडनं गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आणि सध्या सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जव्हारमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आणि संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. अहिल्यानगरमध्ये तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त केला. पहलगाम हल्ल्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तृतीयपंथीयांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिर्डीमध्ये तृतीयपंथीयांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तृतीयपंथीयांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. भुसावळमध्ये ख्रिस्ती समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या अमळनेरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 3 राज्यांच्या सीमावर्ती भाग असलेला करेगट्टाचा पहाडी परिसर सध्या देशातल्या सुरक्षा दलाच्या केंद्रस्थानी आलाय. कारण 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या माओवाद्यांच्या या मोठ्या आश्रयस्थानाला जवानांनी घेरलं असून 7व्या दिवशी संघर्ष सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या मुख्य सुरक्षा एजन्सीच्या रडारवरती असलेला हा करेगट्टाच्या परिसराची भव्य दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. करेगट्टा परिसरात बॉम्ब शोधक पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. माओवाद्यांनी बियरच्या बाटलीमध्ये पेरलेले बॉम्ब बाहेर काढताना तसंच जमिनीमध्ये पेरून ठेवलेले बॉम्ब बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय. 5 वर्षांपूर्वी कांदा प्रश्नासाठी आंदोलन केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निफाड कोर्टात जबाब नोंदवला. कोर्ट पुढील तारखेला निकाल देण्याची शक्यता आहे. यानंतर मुंबईमध्ये वांद्रे भागामध्ये एका शोरूमला आग लागली आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, तशी बातमी समोर येते. मध्यरात्री ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एका शोरूमला लागलेली ही आग आणि काल आग लागली होती. मात्र ही आग अजूनही नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ही सकाळची पुन्हा एकदा दृश्य आपण बघतोय. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. मध्यरात्री ही आग लागलेली होती. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एका शोरूमला वरचा मजला पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसतंय. या आगीमध्ये आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही अग्निशमन दलाकडनं प्रयत्न सुरू आहेत. कारण अजूनही धूर बाहेर येतोय, त्यामुळे आग धुमसते. अगदी काही प्रमाणात आग दिसतेय सुद्धा. जिथे कुठे ही आग अजूनही धुमसते तिथे पाण्याचे फवारे मारले जात आहेत. फक्त वरच्या मजल्यावरती ही आग लागलेली दिसतेय. वांद्रे भागात एका शोरूमला लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सकाळपर्यंत सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान या आगीवरती नियंत्रण मिळवतायत आणि अजूनही कुठेतरी या आगीच्या ज्वाळा दिसतायत, धूर दिसतोय. आग धुमसते आणि त्यामुळेच चारही बाजूंनी पाण्याचे फवारे मारले जात आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या एका शोरूमला लागलेली ही आग. आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता सुटलेला आहे. रहिवाशांच्या मागण्यांबाबत MMRD आणि म्हाडासोबत झालेल्या बैठकीत या प्रश्नावरती तोडगा काढण्यात आलाय आणि यामध्ये रहिवाशांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी होणार असं आश्वासन आशिष शेलार यांनी दिलं. त्याच जागेवर MMRDA मार्फत पुनर्वसन करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आता शासनाने एक निर्णय घेतला आमच्या मागणीनुसार, तो म्हणजे या 19 चाळींचा संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास 33/9 खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे MMRDA स्वतः करेल. यानंतर पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. शहापूर तालुक्यातल्या 4,000हून अधिक मजुरांची 1,10,00,000 रुपये मजुरी जानेवारी महिन्यापासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. काम करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागानं विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिलाय. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातले रस्ते सुस्थितीत आणले गेले. त्यानंतरही हे रस्ते खोदले गेल्यामुळे हे रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथविभागाकडून देण्यात आली आहे. पुणे ते जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. तहबूर राणाच्या NI कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राणाला दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. मुंबईवरती 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या
दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचा राणावरती आरोप आहे. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण इथल्या महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे. कांद्याची जरी आवक घटली असली तरी कांद्याचे भाव मात्र स्थिर आहेत. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यावरनं वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी हा पूल पाडण्यास विरोध दर्शवलाय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्वच रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजनाकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. विदर्भातील काही भागांमधील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडंच राहण्याची शक्यता आहे.